मालेगाव महानगरपालिकेच्या संदर्भात आजचे महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। किती उमेदवारी अर्ज दाखल झाले, किती उमेदवारी अर्ज खरेदी झाले या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे महाराष्ट्र न्यूज इंचार्ज आणि मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू थेट आपल्यासोबत कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला हरीशजी, काय सविस्तर माहिती मिळते आजच्या अपडेट संदर्भात? नमस्कार। आज पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे अर्ज 162 व्यक्तींनी 261 अर्ज विकत घेतले गेले। अशा पद्धतीने आत्तापर्यंत 880 व्यक्तींनी 1642 अर्ज नामनिर्देशन पत्र विकत घेतलेले आहेत। काल 4 व्यक्तींनी 6 अर्ज दाखल केले होते, तर आज 92 अर्ज दाखल झालेल्याचं कळतंय। आज अर्ज दाखल करायला मोठी गर्दी होणार होती हे चित्र स्पष्ट होतं, त्यामुळे पोलिसांनी सकाळपासूनच प्रत्येक ज्या वेगवेगळ्या याच्यामध्ये जे कार्यालयाचे ठिकाण होते अशा सगळ्या ठिकाणावर पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त होता। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त त्यांनी ठेवलेला होता। अनेक उमेदवारांनी आज वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत। काहींनी वेगवेगळ्या गटात दाखल केलेले, काहींनी पक्षातर्फे पण केलेले आहेत आणि पक्षाच्या नावाने केलेले आणि काही अपक्ष पण केलेले आहे। ज्या वेळेला AB फॉर्म मिळेल त्यावेळेला त्यांचा पक्षाकडनं उमेदवारी निश्चित होईल आणि नाही मिळाला तर ते अपक्षसुद्धा लढतील, अशा पद्धतीची भूमिका त्यांची काहींची दिसली आहे। तर काहींची भूमिका अशी दिसली आहे की पक्षाकडनंच त्यांनी पक्षाच्या नावानेच फॉर्म भेटला आहे। जर पक्षाच्या नावाने तिकीट मिळालं, AB फॉर्म मिळाला तरच आपण लढूया, अन्यथा नाही लढू, अशी भूमिका देखील दिसून आलेली आहे। आता AB फॉर्म कोणाला मिळतो याच्यावर सगळं डिपेंड आहे, परंतु सगळ्यात जास्त महत्त्वाचं युती आणि आघाडीचा पेच अजूनही समोर आहे। अद्यापही त्याच्यावर निर्णय झालेला नाही, त्यामुळे AB फॉर्म अद्यापही कोणाला मिळाले नाही। काल मला असं वाटतं की म्हणजे उद्या AB फॉर्म दिले जातील आणि त्यानंतर ज्याची त्याची पक्षाकडून उमेदवारी निश्चित होईल आणि जर तशी युती झाली तर मग आता कोण कोणाला कसं काय पद्धतीने मागे घ्यायला अर्ज सक्सेस होतो किंवा मग ते उमेदवार बंडखोरी करता का काय हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरेल। पण आज महत्त्वाचं आपल्याला असं सांगता येईल मला की वेगवेगळ्या प्रभागामध्ये, जसं प्रभाग क्रमांक 1A मध्ये म्हणजे अनुसूचित जाती महिलामध्ये वाघ वंदना महेश यांनी BJP तर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 1K मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये सुशीला विक्रम शेवाळे यांनी भाजपाकडनं भरलेला आहे। तर नागरिकांचा मागास प्रवर्ग कुणबी प्रदेश शिवसेना उभाटाच्या संगीता दीपक पवार यांनी भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 1D म्हणजे सर्वसाधारण खुलामध्ये काकडे निलेश एकनाथ यांनी शिवसेनेकडनंही भरला आहे आणि अपक्ष काही भरला आहे। त्याच पद्धतीने दीपक विठ्ठल पवार यांनी शिवसेना उभाटातर्फे सर्वसाधारण खुला गटामध्ये भरले। त्याप्रमाणे देवरे विजय गोविंद यांनी भाजपातर्फे सर्वसाधारण खुलातर्फे भरलेला आहे। आता प्रभाग क्रमांक 9A मध्ये जर अनुसूचित जाती खुलामध्ये जर आपण बघितलं तर निकम बापू त्र्यंबक यांनी भाजपातर्फे भरलेला आहे आणि निकम बापू त्र्यंबक यांनीच अपक्षतर्फे देखील भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 9B मध्ये जाधव कल्पना पियुष यांनी शिवसेनातर्फे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलामध्ये भरलेला आहे। त्याचबरोबर याच गटामध्ये दीपाली विवेक वारुळे यांनी भाजपाकडनं भरलेला आहे। दीपाली विवेक वारुळे यांनी अपक्ष देखील भरलेला आहे आणि प्रियंका निलेश जगताप यांनी शिवसेनातर्फे भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 9K मध्ये सर्वसाधारण महिला गटातनं जाधव कल्पना पियुष यांनी शिवसेनातर्फे भरलेला आहे। दीपाली विवेक वारुळे यांनी देखील भाजपातर्फे भरलेला आहे। प्रियंका निलेश जगताप यांनी शिवसेनातर्फे भरलेला आहे। म्हणजे सर्वसाधारण महिला गटातही या लोकांनी भरलेला आहे आणि काही लोकांनी परत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलामध्ये देखील भरलेला आपल्याला दिसतोय आणि शिवसेना आणि भाजप आणि अपक्ष असं सुद्धा भरलेलं आहे। कोणाला AB फॉर्म मिळतो त्याच्यावर आहे आणि युती होते किंवा कसं त्याच्यावर सगळं डिपेंड आहे। प्रभाग क्रमांक 9D मध्ये सर्वसाधारण खुला जाधव राजाराम बाबूराव यांच्याकडनं शिवसेनातर्फे यांनी भरलेला आहे, त्यांनीच अपक्ष देखील भरलेला आहे। गोडके सकाराम भिका यांनी देखील अपक्षही भरलेला आहे आणि शिवसेनातर्फे देखील भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 10A मध्ये म्हणजे अनुसूचित महिलामध्ये पाटील रत्ना शरद यांनी BJP तर्फे भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 10B नागरिकांचा मागास प्रवर्ग खुलामध्ये मधुकर देवमोहन देवरे यांनी शिवसेनातर्फे भरलेला आहे आणि पाटील देविदास खंडू यांनी भाजपतर्फे भरलेला आहे। तर मयूर केदार वांद्रे यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 10K मध्ये सर्वसाधारण महिलामध्ये प्रवीणा मधुकर देवरे यांनी शिवसेनातर्फे भरलेला आहे। विजया सुरेश काळे यांनी शिवसेनातर्फे भरलेला आहे। विजया सुरेश काळे यांनी अपक्ष देखील भरलेला आहे। पाटील मोहिनी प्रमोद यांनी देखील शिवसेनातर्फे भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 10D मध्ये सर्वसाधारण खुला गट पाटील देविदास खंडू यांनी भाजपातर्फे भरलेला आहे। पानपाटील शरद शंकर यांनी अपक्षतर्फे भरलेला आहे।
प्रभाग क्रमांक 2 मध्ये बागुल प्रेम कैलास यांनी शिवसेनातर्फे, म्हणजे हा गट जो आहे अनुसूचित जाती खुला गट आहे, याच्यामध्ये परत बागुल सरला कैलास यांनी शिवसेनातर्फे भरलेला आहे. हमीदाबी शेख जब्बार यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली महाराष्ट्र म्हणजे इस्लाम पार्टीकडनं सर्वसाधारण महिलामध्ये भरलेला आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण खुलामध्ये राजेंद्र प्रकाश चौधरी यांनी अपक्षतर्फे भरलेला आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सोनवणे गोपाल संतोष यांनी BJP तर्फे नागरिकांचा मागास प्रवर्ग खुलामध्ये भरलेला आहे. सोनवणे रेखा गोपाल यांनी सर्वसाधारण महिलामध्ये अपक्ष भरलेला आहे. त्याचबरोबर आयरे आशा प्रकाश अपक्ष सर्वसाधारण महिला, मृणालिनी शरद बच्चाव शिवसेना सर्वसाधारण महिला, सोनवणे रेखा गोपाल भाजपा सर्वसाधारण महिला, आयरे आशा प्रकाश शिवसेना सर्वसाधारण महिला. त्यानंतर सर्वसाधारण खुला गटामध्ये पंकज बालचंद्र पाटील उभाटा शिवसेनातर्फे, सोनवणे गोपाल संतोष अपक्षतर्फे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 12 नागरिकांचा मागास प्रवर्ग खुलामध्ये जाधव वैशाली सुधीर भाजपातर्फे, महाले उषाबाई संजय शिवसेनातर्फे, महाले उषाबाई संजय अपक्ष पण भरलेला आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण महिलामध्ये जाधव वैशाली सुधीर यांनी भाजपातर्फे भरलेला आहे आणि चंदा तात्या महाले यांनी शिवसेनातर्फे भरलेला आहे. त्याचबरोबर पटाईत अश्विनी रुपेश वंचित बहुजन आघाडीतर्फे भरलेला आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण महिलामध्ये शिवसेनातर्फे निर्मला सुरेश गायकवाड, त्याचबरोबर महाले उषाबाई संजय यांनी अपक्ष, महाले उषाबाई संजय यांनी शिवसेनातर्फे देखील भरलेला आहे आणि आयरे प्रशांत रमेश यांनी अपक्ष भरलेला आहे. त्यांनी सर्वसाधारण खुला गटातून भरलेला आहे. एकंदरीत आता सगळीकडनं जर मी सांगितलं तर एक साधारणतः काही नावं: निलेश एकनाथ काकडे, दीपक विठ्ठल पवार, संगीता दीपक पवार, विजय गोविंद देवरे, दीपाली विवेक वारुळे, प्रियंका निलेश जगताप, राजाराम बाबूराव जाधव, सकाराम भिका गोडके, मधुकर देवरे, देवीदास खंडू पाटील, विजय सुरेश काळे पाटील, मोहिनी प्रमोद शहाणे, हिंद निहाल अहमद, शेख जावेद, शेख अनीस, इरफान अली, अहमद बेग, अब्दुल बाकी, मोहम्मद इस्माईल, मोहम्मद मुस्तिकीन, मोहम्मद मुस्तफा, शेख जलील, शेख शफी, मोहम्मद अमीन, मोहम्मद फारूक, रिजवानुल्ला खान, अमानुल्ला खान, चव्हाण, माया भारत, शेख रफिक, शेख अफजल, अमीन खान, शब्बीर खान, अशा पद्धतीने 1642 अर्ज आत्तापर्यंत गेलेले आहे. परंतु त्यातनं 92 अर्ज आज रोजी दाखल झालेले आहेत. आता उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या कोण कसे दाखल करतात आणि उद्या युती आणि आघाडी संदर्भात काय निर्णय होतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल. उद्या शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर 31 तारखेला अर्जाची छाननी आहे आणि 2 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. त्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत ती मुदत असणार आहे. त्याच्यानंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे. महानगरपालिकेच्या सूत्राकडून आपल्याला कळलेलं आहे की 29/12/25 रोजी 92 अर्ज दाखल झालेले आहेत आणि कालचे 4 अर्ज असे आत्तापर्यंत 96 अर्ज दाखल झाले आहेत आणि अर्ज विकत घेतले गेलेले 1642 अर्ज, त्यातनं 96 अर्ज आज दाखल झालेले, म्हणजे 92 आणि 496. आणि उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा. त्यानंतर खरं काय चित्र आहे ते आपल्याला समजेल. आणि 31 डिसेंबरला हा अर्ज छाननीचा, नामनिर्देशनपत्र छाननीचा दिवस आहे आणि 2 जानेवारी हा माघारीचा दिवस आहे. त्यानंतर खरं चित्र कळेल की रिंगणात कोण आहे आणि कोण नाही ते. इन बिटवीन काही लोक म्हणजे युती आणि आघाडी होई का नाही होता, युतीमध्ये काही लोकांची त्यांनी स्पष्ट नाराजी दाखवलेली आहे की युती होऊ नये, अन्याय होईल काही लोकांवर, असं त्यांचं म्हणणं आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की युती झाली पाहिजे. त्या पद्धतीने एक प्रयत्न चालू आहे. कोणी युतीच्या विरोधात आहे तर कोणी युतीच्या समर्थनार्थ आहे. नेमकं काय होतं ते बघूया पुढे. काहींनी नाराजी आपली स्पष्ट दाखवलेली आहे. त्याच पद्धतीने जर काँग्रेसमध्ये जर आपण बघितलं तर आघाडीमध्ये, महाआघाडीमध्ये तर सिटीचे जे शहर अध्यक्ष जे आहेत एजाज बेग, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही काँग्रेस आपल्या बलबुत्यावर जवळजवळ 32 सीट उभे करणार आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इकडे तालुका अध्यक्ष जे शरद कहणार आहेत त्यांना मी विचारलं असता त्यांनी असं सांगितलं आपल्याला सर की महाविकास आघाडी करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे, आम्ही त्या पद्धतीने आघाडी करू, या भागात तरी नक्कीच करू. आणि त्याच्यामध्ये मात्र मग मी म्हटलं की कोणाची किती सीट वाटप, तर त्या संदर्भात अजून त्यांचा निर्णय झालेला नाही की कसं सीट वाटप करणार वगैरे. आणि उद्या याबद्दल काय असेल ते स्पष्ट निर्णय होईल असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. आता हे बघणं महत्त्वाचं राहील की कोण उमेदवार, कोण आता वरिष्ठांचं ऐकता का बंडखोरी करतात किंवा कसं, हे चित्र सगळं आपल्याला 2 जानेवारी नंतर लक्षात येईल. धन्यवाद हरीशजी माहिती दिल्याबद्दल. याच प्रकारे या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा,
बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.